बारामतीच्या इतिहासाची पाने उलगडताना अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत। 17व्या शतकातली अशीच एक घटना म्हणजेच बारामतीच्या पाटीलकीच्या संदर्भातली समोर आलेली आहे। नेमकी काय आहे ही घटना पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार। आता आपण ज्या काशी विश्वेश्वर मंदिरात उभे आहोत ते काशी विश्वेश्वर मंदिर फार प्राचीन आहे हे तर आपल्या सर्वांना ज्ञात आहेच। परंतु पूर्वीच्या काळी ज्या वेळेला शिवकाळात किंवा तत्पूर्वी काळात पाटीलकी हे वतन असायचं तर हे महसुली वतन अत्यंत महत्त्वाचं होतं। या वतनासंबंधात काही वाद होत होते, त्या संदर्भात काही न्यायनिवाडे देखील होत होते। तर या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये अत्यंत प्राचीन असा 300 वर्षापूर्वी एक निवाडा झाला होता। त्याचे 2 महजर मला आढळून आलेले आहेत। हे दोन्ही महजर आज आपणासमोर मांडायचे आहेत, हे प्रसिद्ध करायचे आहेत। यातला हे जे आपण भांड पाहत आहात हे साधारण 300-350 वर्षापूर्वीचं भांड आहे। श्री बारामतीची जी पाटीलकी आजही आहे त्या ढवाण परिवारातील रोहन ढवाण यांनी मला हे कागदपत्र मोडी कागदपत्र लिप्यांतर करण्यासाठी दिले होते। तर यामध्ये हा महजर आढळून आला होता। हा महजर साधारण इसवी सन 1714 सालचा आहे। ह्यामध्ये अनेक इतर कागदपत्रही आहेत, त्यापैकी हा महजर आपण येथे दाखवून घेऊ। महजराच्या सुरुवातीला इथं महाराज राजेश्री जानोजी राजे निंबाळकर नामजात व त्याच्या पुढे रंभाजी म्हणजे रंभाजी निंबाळकर यांचं नाव आहे। पूर्वीच्या काळी ज्या वेळेला वतन न्यायनिवाडे होत असत तर ते संबंधित जहागीरदार, देशमुख किंवा राजे यांच्या उपस्थितीत होत असत। त्यावेळेला या महजरावरती ते उपस्थित असताना त्यांचं नाव या ठिकाणी लिहिलं जात असे। त्यानंतर हा महजराचा मूळ मजकूर सुरू होतो। हा असा सलग महजर आहे। याचा सारांश आता मी तुम्हाला सांगतो। त्यावेळेला पाटीलकी संबंधात वाद झाल्यानंतर खंडोजी वलद भगजी व भागोजी वलद कान्होजी कोंडे हे तत्कालीन जे काही राजे होते, म्हणजे आपण पाहतो या महजरामध्ये जानोजी राजे निंबाळकर व रंभाजी निंबाळकर यांचा उल्लेख आहे। तर त्यांच्याजवळ हे गेले आणि त्यांनी सांगितलं की जावजी वलद मेंगोजी व मसाजी वलद मल्हारजी ढवाण हे इथं बारामतीमध्ये पाटीलकी खात आहेत, तर ही पाटीलकी मूळ आमची आहे आणि ती आम्हाला परत मिळावी अशा संबंधात त्यांनी फिर्याद केली। फिर्याद केल्यानंतर तत्कालीन न्यायनिवाड्यानुसार न्यायव्यवस्थेनुसार या जहागीरदारांनी म्हणजे निंबाळकरांनी गोतसभा बोलवली। गोतसभा म्हणजे काय तर कुठलाही न्यायनिवाडा असेल तर तो हाजीर मजालस म्हणजे या गोतसभेमध्ये देशमुख, देशपांडे, इतर गावचे पाटील, त्यांचे कुलकर्णी तसेच गोतसभेतील 12 बलुतेदार या सर्वांना एकत्र बोलवून हा न्यायनिवाडा केला जात असे। तर या संबंधात ही गोतसभा बोलवली। साधारण बारामती किंवा आसपासच्या गावचे जे काही न्यायनिवाडे झालेत तर ते याच काशी विश्वेश्वर मंदिरात झाल्याचं आपल्याला कागदोपत्री दिसून येत आहे। त्यामुळे हा महजर देखील इथंच झाला असण्याची शक्यता आहे। ज्या वेळेला संभाजी महाराजांची हत्या झाली त्यानंतर बारामती ठाण्यावरती औरंगजेबाचं शासन होतं। तर औरंगजेबाने बारामती महाल जो आहे हा नंतर रंभाजी निंबाळकर यांना जहागिरीत दिला होता। तर साधारण इसवी सन 1711 ते 1718 असा काळ रंभाजी निंबाळकरांच्या जहागिरीचा आहे बारामतीवरती। तर रंभाजी निंबाळकरांनी हा न्यायनिवाडा करून देताना सर्व गोत परगण्याचे गोत वगैरे इथं मिळवले आणि त्यांना सांगितलं की अशी पाटीलकीच्या संबंधात दोघांचा वाद लागलेला आहे, तर या दोघांकडची कागदपत्र तपासा आणि या पाटीलकीवरती नक्की कुणाचा हक्क आहे तर ते इथं मनास आणा, म्हणजे त्याचा न्यायनिवाडा करा। तर निंबाळकरांनी ढवाण आणि कोंडेंना इथं बोलवलं आणि गोतांनी पुरशिसा केल्या। त्यावेळेला त्या दोघांनी जी काही कागदपत्र सादर केली त्यामध्ये त्यावेळेला कोंडेंनी शाहिदीनामा आणि 2 तक्रीर अशी 3 कागदपत्र दाखल केली। तर ढवाणांनी 1692 साली झालेला महजर दाखल केला। आता या 1692 साली झालेल्या महजराचा उल्लेख या महजरात आहे। त्यात काय लिहिलेलं आहे की ज्या वेळेला ह्या कोंडे आणि ढवाणांच्यात वाद झाला 1692 साली पहिला वाद झालता, तर तो वाद झाल्यानंतर त्यावेळेला त्यांनी जो काही शाहिदीनामा म्हणजे त्यांनी जो काही शाहिदीनामा आणि महजर दाखल केला त्या महजराचा नक्की संबंध काय आहे या दोघांची कागदपत्र तपासून पहा आणि ह्या कागदपत्रांमध्ये जो कोण खरा असेल तो सांगा असं गोतांना सांगितलं।
गोतांना सांगितल्यानंतर मग गोतांनी काय केलं की दोघांनाही सनदपत्र मागितली. सनदपत्र मागितल्यानंतर दोघांपैकी एकाकडे पाटीलकीची मूळ सनद नाहीये. मग मूळ सनद नाही म्हणल्यावरती अशा वेळेला गोतांना विचारलं जातं, आजूबाजूच्या मोकादमांना शपथेवरती विचारलं जातं. त्यावेळेला त्या मोकादमांनी असं सांगितलं की आपण पिढी दर पिढी म्हणजे पूर्वीपासून ढवाणाखेरीज इतर कोणी मोकादम बारामतीचा आहे म्हणून ऐकलं नाही, म्हणून बारामतीवरती कसबे बारामतीची जी पाटीलकी आहे तर ती ढवाणांचीच आहे असं गोतांनी आणि मोकादमांनी शपथेवरती सांगितलं. मग हे सांगितल्यानंतर त्यांना खान वलाशान यासिन खानाने हा महजर करून दिला. हा महजर करून दिल्यानंतर तो ढवाणांना दिला आणि त्यापासून आतापर्यंत ते पाटीलकी खात होते. आता हा निवाडा झाला आता दाखवलेला महजर. मग ह्या महजरामध्ये मग इथं जे काय गोतसभा भरली होती त्यामध्ये निंबाळकरांनी असं सगळ्या गोतांना विचारलं की कोंडेंनी जी दाखल केलेली कागदपत्र आहेत त्यावरती तुमच्या शाहिदी आहेत म्हणजे सह्या आहेत, आणि ढवाणांनी जो आता महजर दाखल केला त्यावरती तुमच्या सह्या आहेत, तर तुम्हीच आता तुमच्या 42 पिढ्या स्मरा आणि जो कोण खरा आहे त्याला हाती धरा. पूर्वीच्या काळी न्यायनिवाडा हा नैतिकतेवरती आणि सत्यावरती होत होता. या गोतांना मुकादमांना हाजीर माजालीच असेल या सर्वांना देवाची पवित्र नदीची त्यांच्या धर्माची शपथ घातली जायची. तर त्यावेळेला या गोतांनी शपथेवरती देवाच्या शपथेवरती असं सांगितलं की माग खान वलाशान यासिन खानाच्या अंमलात म्हणजे 1692 साली आम्ही जो महजर करून दिला त्याच्यावरती आमच्या शाहिदी आहेत म्हणजे सह्या आहेत हे आम्हाला माहिती आहे, परंतु कोंडेंनी जे काही कागदपत्र दाखल केली तर त्यावरती आमच्या सह्या म्हणजे त्या सह्या दाखवत आहेत त्या कागदपत्रावर पण त्या आमच्या नाहीत, त्या कोणी टाकल्यात ही आम्हाला माहित नाही. थोडक्यात ते कागदपत्र बनावट आहेत अशा स्वरूपाचं शपथेवरती गोतांनी सांगितलं. हे सांगितल्यानंतर मग त्या गोतांनी आणि मोकादमांनी ढवाण पाटील यांना हाताला धरून देशमुखांच्या स्वाधीन केलं. अशा प्रकारे हा पहिला महजर झाला. या महजरामध्ये एक गोष्ट अशी की सनदपत्र म्हणजे मूळ सनदपत्र दोघांपैकी एकाकडेही नाहीत. अशा वेळेला त्यांनी भोगवटा आणि पूर्वीच्या ज्या काही सनदा आहेत त्या मनास आणून हा न्यायनिवाडा केला. अशा प्रकारे हा पहिला महजर आहे. आता आपण हा दुसरा महजर पाहूया. हा 1714 साली झालेला निवाडा झाल्यानंतर पुन्हा साधारण 1722 पर्यंत परत या पाटीलकी संबंधात वाद झाला नाही. नंतर 1722 साली ज्या वेळेला स्वराज्यात बारामतीचा अंमल सुरू झाला त्यानंतर म्हणजे 1722 साली नारो प्रल्हाद छंदोगामात्य म्हणून या बारामतीवरती ठाणेदार होते. यांच्या काळात पुन्हा जावजी ढवाण आणि भागोजी कोंडे यांच्यामध्ये हा वाद झाला. हा महजर आता आपण इथं पाहूयात. हा साधारण 26 फूट लांबीचा हा महजर आहे. जंत्रीनुसार याची जर तारीख काढली तर ती तारीख 13 डिसेंबर 1723 अशी येत आहे. त्यानंतर इथं राजमुद्रा म्हणून राजश्री चिमणाजी माणकेश्वर नामजात ठाणे बारामती म्हणजे स्वराज्य काळामध्ये छत्रपतींनी बारामती ठाण्यावरती कोणाची नेमणूक केली होती त्यांचं इथं नाव व शिक्का आहे. त्यांच्या उपस्थितीत हा महजर झाला आहे हे याचा अर्थ आहे. या महजराचा आपण सारांश पाहू. असं झालं की 1722 साली म्हणजे हा महजर करून देण्याच्या 1 वर्षापूर्वी साधारण ज्या वेळेला नारो प्रल्हाद छंदोगामात्य म्हणजे हे जे चिमणाजी माणकेश्वर आहेत त्यांच्या आधी एक अंमलदार होते त्यांच्या काळामध्ये हे भागोजी कोंडे त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिले आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की बारामतीची पाटीलकी आमची आहे आणि ते ढवाण खात आहेत तर ती पाटीलकी आम्हाला करून द्या. असं सांगितल्यानंतर मग पंतांनी काय केलं की ढवाणास बोलवलं आणि ढवाण आणि कोंडे या दोघांकडनं राजीनामा पत्र लिहून घेतलं. राजीनामा पत्र म्हणजे काय की जो कोण गोतमुखे किंवा अधिकाऱ्यांमार्फत जो काही न्याय होईल तो आम्हाला दोघांनाही मान्य आहे अशा स्वरूपाचं ते पत्र असतं, त्याला राजीनामा पत्र म्हणतात. हे राजीनामा पत्र लिहून घेतल्यानंतर मग पंतांनी या दोघांना पत्र देऊन पैठण क्षेत्री पाठवलं. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की बराच काळ चाललेला न्यायनिवाडा असेल किंवा कुठला किचकट न्यायनिवाडा असेल तर तो क्षेत्राच्या ठिकाणी शक्यतो त्यांना पाठवलं जायचं जेणेकरून अधिक नैतिकता आणि भीती या पोटी तो व्यक्ती खरं बोलायचा. म्हणजे तिथं शक्यतो व्यक्ती जो आहे हा न्यायनिवाडा होण्याच्या पूर्वीच काही खरं बोलून जायचा किंवा काही वेळेला त्याला दिव्य करावं लागायचं तिथं आणि तो दिव्य करताना त्यात खोटा पडला जायचा. तर अशा स्वरूपाचा हा न्यायनिवाडा असायचा.
मग त्यांना पैठण क्षेत्री पाठवल्यानंतर काय झालं, दोघंही पैठणला गेले ती पत्र घेऊन. पैठणला गेल्यानंतर तिथले जे गोत अधिकारी होते त्यांनी तिथं गोत सभा भरवली आणि या दोघांना पुरशीस केली. पुरशीस म्हणजे विचारणा केली की तुमच्याकडे ज्या काही सनदपत्र असतील तर ती दाखवा, तसेच काही साक्षी पुराव्याची पत्र असतील तर ती दाखवा. ढवाणांनी सांगितलं की माझ्याकडे जी कागदपत्र आहेत ती एवढीच आहेत, माझ्याकडे काही मूळ सनद नाही. तर कोंडेंनी सांगितलं की माझी काही साक्षी पुरावे जे आहेत, माझ्याकडेही सनद नाहीये, पण जे काही साक्षी पुरावे आहेत तर ते बारामतीच्या आजूबाजूच्या गावचे मोकादम आणि गोत हेच माझे साक्षीपत्र आहेत, म्हणून मग मी त्यांना घेऊन येतो साक्षीसाठी. तर गोतांनी त्याला आज्ञा दिली. आज्ञा दिल्यानंतर कोंडे बारामतीस पुन्हा परत आले. ढवाण पैठणलाच राहिले. 6 महिने झाले तरी कोंडे पुन्हा पैठणला गेले नाहीत. त्यानंतर मग ढवाण तिथल्या गोतांसमोर उभा राहिले आणि म्हणाले की 6 महिने झाले तरी कोंडे माघारी आले नाहीत, आता तुम्हीच याचा काय तो न्यायनिवाडा लवकर मला करून द्या. त्यानंतर तिथल्या पैठणच्या अधिकाऱ्यांनी ढवाण यांना पत्र दिली आणि त्यांना बारामतीस पाठवलं. आता बारामतीस पाठवल्यानंतर मग जे काही त्यावेळचे म्हणजे हा जो कालावधी गेला पूर्ण 6 महिने वर्षाचा, ह्यामध्ये मग चिमणाजी माणकेश्वर हे नामजात झाले बारामती ठाण्यावरती. मग या पंतांनी काय केलं की दोघांना या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात गोत सभेसाठी हजर राहण्यास फरमावले आणि सर्व गोत अधिकारी मोकादम जे आता तुम्हाला मी सांगितलं तर त्यांना या ठिकाणी बोलवलं. या सर्वांना बोलवल्यानंतर ह्या ठिकाणाचा उल्लेख जो आहे काशी विश्वेश्वराचा, तर तो असा आहे की ब्रह्मकमंडलूच्या तीरी असणाऱ्या श्री काशी विश्वेश्वर देवालयात गोतसभा भरवली. गोतांनाही शपथ घातली, तसेच या दोघांनाही शपथ घातली आणि जो काही खरा निवाडा असेल तो करायचं ठरवलं. मग तो ठरवल्यानंतर दोघांच्या पुरशीसा, दोघांचे मागचे जे 3-4 झालेले न्यायनिवाडे हे सर्व मनास आणले. त्यामध्ये या गोतांना असं दिसून आलं की 1692 साली झालेला यासीन खानाच्या अंमलात झालेला निवाडा होता, त्यामध्ये देखील ढवाण हेच खरे पाटील ठरले. त्यानंतर इसवी सन 1714 साली झालेला जो निवाडा होता तर ह्यामध्ये देखील ढवाणच खरे ठरले. मग आता हा 3रा निवाडा आहे. मग ह्यामध्ये काय करायचं तर दोघांना दिव्य करायला सांगितलं. दिव्य म्हणजे काय असतं की ज्या वेळेला मूळ सनदपत्र नसतात किंवा पुरेसा साक्षी पुरावा नसतो त्यावेळेला देवाच्या साक्षीने या दोघांना दिव्य नावाचा प्रकार केला जात असेल. यामध्ये या दोघांना सत्याची क्रिया नावाचं दिव्य करायचं ठरलं. ह्या दिव्यानुसार ढवाण आणि कोंडे ह्या दोघांना ह्या नदीच्या तीर्थात असणाऱ्या ब्रह्मकमंडलू तीर्थात स्नान करायला लावलं. स्नान केल्यानंतर त्या दोघांना या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये घातलं. या गाभाऱ्यात घातल्यानंतर मग जे काही हजर मजालीस गोत वगैरे होते त्या गोतांना देखील नदीमध्ये पाय धुवायला लावले. त्यानंतर त्या तीर्थाचं पाणी त्या गोतांच्या डोक्यावरती शिंपडलं आणि त्यांना देखील देवाची आणि नदीची शपथ घातली की जो काही न्यायनिवाडा होईल तर तो तुम्ही आपल्या 42 पिढ्या धर्मता स्मरून जो काही सत्य असेल त्याप्रमाणे निवाडा करावा. त्यानंतर सर्वजण वरती आले आणि पंतांनी त्या गोतांना पुन्हा एकदा शपथ घातली की आतमध्ये ढवाण आणि कोंडे आहेत, तुम्ही हे सगळे निवाडे पाहिलेले आहेत मागचे, तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत, तर या दोघांपैकी जो कोण खरा असेल त्याला हाताला धरून बाहेर घेऊन येणे व आमच्या हाती देणे. असं सांगितल्यानंतर सर्व गोत, मोकादम आणि आजूबाजूच्या गावचे गावकरी हे आतमध्ये गेले देवालयात. देवालयात गेल्यानंतर त्यांनी ढवाण यांना हाताला धरलं आणि देशमुख देशपांडे यांच्या हवाले केलं. त्यानंतर मग ढवाणांना इथं महजर करून दिला, म्हणजे ढवाण हे पाटीलकीला पुन्हा एकदा खरे ठरले. हे खरे ठरल्यानंतर आता हा वाद कुठंतरी संपला पाहिजे, यासाठी वादाच्या दोन ज्या पक्षकार असतात तर त्यापैकी जो वाद हारतो त्याच्याकडनं येजीत पत्र लिहून घेतलं जातं. येजीत पत्र म्हणजे वाद हारल्याची सोडचिठ्ठी. हे येजीत पत्र लिहून घेतलं कोंडे यांच्याकडनं आणि त्यानंतर हा महजर करून दिला. आता हे येजीत खत लिहून दिल्यानंतर सर्वजण उठून कचेरीस आले आणि कचेरीस गेल्यानंतर त्यांनी ढवाणांना हा महजर करून दिला. आता हा महजर करून दिल्यानंतर ह्यामध्ये ढवाणांना पूर्वापार जे काही उपभोगत होते ते मोकादमीचे हक्क मिळाले. अशा प्रकारे हे आपण 2 महजर पाहिले. हे बारामतीच्या इतिहासामध्ये याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण ह्या दोन्ही गोष्टी अप्रकाशित होत्या, त्या आज आपल्या समोर प्रकाशित झाल्या आहेत. धन्यवाद.